पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा। मतदारसंघाच्या रणांगणात सत्तेच्या, प्रतिष्ठेच्या आणि अस्तित्वाच्या लढाईचे नगारे दणाणून वाजू लागलेत। हे केवळ निवडणूक नाही तर विचारसरणी, परंपरा आणि सत्ता समीकरणांच्या बदलत्या वाऱ्यांची एक निर्णायक चाचणी ठरणार आहे। पुणे पदवीधर मतदारसंघ, नावातच एक वेगळी ओळख, एक बुद्धिवादी परंपरा। पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या 5 जिल्ह्यांचा व्याप असलेला हा मतदारसंघ म्हणजे राजकीय दृष्ट्या एक मिनी महाराष्ट्र जणू। अनेक वर्ष भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेलेला हा गड 2020 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्यानं सजला आणि त्या विजयानं राजकारणात एक वेगळीच खळबळ उडवली। त्यावेळी अरुणांना लाड यांनी केलेली रणनीती म्हणजे जणू बुद्धिबळातील अचूक चाल। महाविकास आघाडीच्या एकजुटीच्या बळावर त्यांनी भाजपच्या संग्राम देशमुख यांचा तब्बल 48,000 मतांनी पराभव करत इतिहास घडवला। तो विजय केवळ आकड्यांचा नव्हता तर तो एकत्रित शक्तीचा आणि नियोजनबद्ध लढ्याचा प्रतीक होता। पण राजकारणात स्थिर असं काहीच नसतं। कालपर्यंत एकत्र असलेले आज वेगळ्या वाटांवर उभे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट, शरद पवार आणि अजित पवार यांच्या वेगळ्या वाटा, शिवसेनेतील भूकंप, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे भिन्न ध्रुव, या सगळ्या घडामोडींनी महाविकास आघाडीची पूर्वीची भक्कम वीट आता हललेली दिसते। एकेकाळी अभेद्य वाटणारी ही आघाडी आता स्वतःच्याच समीकरणात अडकलेली जाणवतीये। दुसरीकडे सत्तेच्या शर्यतीत भाजपनं पुन्हा एकदा जोरदार एंट्री घेतली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गडावर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी आक्रमक फिल्डिंग लावली आहे आणि या खेळातील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे शरद लाड यांचा भाजप प्रवेश। कालपर्यंत विरोधी बाकावर बसलेले आज सत्ताधाऱ्यांच्या तंबूत, हा केवळ पक्षांतर नाही तर राजकारणातील बदलत्या वाऱ्यांचा स्पष्ट संकेत आहे। शरद लाड यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असताना भाजपला या मतदारसंघात नवसंजीवनी मिळाल्याचं चित्र आहे। त्यांचे संघटनात्मक पकड, स्थानिक पातळीवरील प्रभाव आणि कौटुंबिक राजकीय वारसा हे भाजपसाठी मोठं शस्त्र ठरू शकतं। पण समोरची बाजू शांत बसणारी नाही। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडून हसन मुश्रीफ यांचे समर्थक भैया माने यांची चर्चा रंगते। मात्र महायुतीतच जागेवरून सुरू असलेली रस्सीखेच भविष्यात मोठा तणाव निर्माण करू शकते। या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न आहे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण। अजूनही स्पष्टता नाही, अजूनही ठाम निर्णय नाही। राजकीय धुकं अजूनही दाट आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यातील ताळमेळ अजूनही जुळलेला नाही। वेळ हातातून निसटत असताना ही अनिश्चितता महायुतीसाठी संधी ठरू शकते। एकूणच पुणे पदवीधर मतदारसंघाची ही निवडणूक म्हणजे फक्त मतांची लढाई नाही तर ती आहे प्रतिष्ठेची, अस्तित्वाची आणि बदलत्या राजकारणाच्या दिशेची निर्णायक परीक्षा। येणाऱ्या काळात इथं होणारा प्रत्येक निर्णय, प्रत्येक चाल आणि प्रत्येक भाषण महाराष्ट्राच्या राजकारणाला नववळण देऊ शकतो। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।